नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी सहायक प्राध्यापक दत्तात्रय कमलाकर, वाणिज्य विद्याशाखा, दूरशिक्षण केंद्र, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर. आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मी मनापासून सहर्ष स्वागत करतो. आज आपण MCQs क्वेश्चन्स विथ आन्सर्स इन सब्जेक्ट फायनान्शियल मॅनेजमेंट अँड टॉपिक इज कॉस्ट ऑफ कॅपिटल. सो फायनान्शियल मॅनेजमेंट हा एमकॉम भाग 2 सत्र 4 मधील ऍडव्हान्स अकाउंटन्सी स्पेशलायझेशन आणि ऍडव्हान्स कॉस्टिंग स्पेशलायझेशन असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पेपर नंबर 7 आहे. त्यामधील सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे कॉस्ट ऑफ कॅपिटल. सो या टॉपिक वरचे परीक्षेच्या दृष्टीने येणारे काही MCQs आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. त्यापूर्वी मित्र, व्हिडिओ आवडत असल्यास नक्की लाईक करा. न्यू स्टुडंट्स चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझे नेक्स्ट काही व्हरायटी ऑफ व्हिडिओज तुम्हाला सर्वात पहिल्यांदा पाहायला मिळतील. सो माझी रिक्वेस्ट आहे, तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. लाईक करायला विसरू नका. तेवढीच एक माझ्यासाठी तुमच्याकडून असणारी पॉझिटिव्ह थिंग किंवा मोटिवेशनल थिंग आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. कॉस्ट ऑफ कॅपिटल हा टॉपिक पाहण्यापूर्वी आपण त्या टॉपिकचं मीनिंग पाहूया. मीनिंग ऑफ द कॉस्ट ऑफ कॅपिटल. हे शॉर्ट मध्ये या ठिकाणी हे MCQ सोडवत असताना तुम्ही पूर्ण टॉपिकचा अभ्यास करणं अपेक्षित आहे, पण मी इथं शॉर्ट मध्ये तुम्हाला व्हॉट इज कॉस्ट ऑफ कॅपिटल हे सांगतो. The cost of capital is the cost of a company's funds, both debt and equity. जे इक्विटी फंड्स रेज करते कंपनी किंवा डेब्ट फंड, आउटसाइडर्स फंड रेज करते, त्यासाठी आलेली कॉस्ट जी आहे त्याला आपण कॉस्ट ऑफ कॅपिटल ऍज पर द पॉइंट ऑफ व्ह्यू द कंपनी. फ्रॉम एन इन्व्हेस्टर पॉइंट ऑफ व्ह्यू ना, द रिक्वायर्ड रेट ऑफ रिटर्न ऑन पोर्टफोलिओ कंपनीज एक्झिस्टिंग सिक्युरिटीज. जे काही कंपनीचे इन्व्हेस्टमेंट्स आहेत त्याच्यावरचं रिक्वायर्ड रेट ऑफ रिटर्न जे आहे त्याला आपण कॉस्ट ऑफ कॅपिटल असं ऍज पर पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ इन्व्हेस्टर्स कन्सिडर. इट इज यूज टू इव्हॅल्युएट न्यू प्रोजेक्ट ऑफ अ कंपनी. याचा यूज कसं होतं, कधी होतं, तर हे न्यू प्रोजेक्ट इव्हॅल्युएट करण्यासाठी केला जातो. इट इज अ मिनिमम रिटर्न दॅट इन्व्हेस्टर एक्सपेक्ट फ्रॉम प्रोव्हाइडिंग कॅपिटल टू द कंपनी. इन्व्हेस्टर जे कॅपिटल प्रोव्हाइड करतो कंपनीला, त्याच्याकडून त्याला जे मिनिमम रिटर्न एक्सपेक्टेड आहे त्याला इन्व्हेस्टरच्या दृष्टीने आपण कॉस्ट ऑफ कॅपिटल. चला तर मग पाहूया MCQs ऑन कॉस्ट ऑफ कॅपिटल. सो पहिला क्वेश्चन, कॉस्ट ऑफ कॅपिटल रेफर्स टू, कशाशी संबंधित आहे? फ्लोटिंग कॉस्ट, डिव्हिडंड, required rate of return. As per the investor's point of view, cost of capital refers to required rate of return. Next, which of the following sources of funds has an implicit cost of capital? Implicit means implicit and explicit. Explicit, इक्विटी शेअर कॅपिटल पण रेज करताना आपल्याला कॉस्ट येते, सो बाहेर द्यावी लागते. प्रेफरन्स शेअर सुद्धा एक्सप्लिसिट कॉस्ट होते. डिबेंचर सुद्धा एक्सप्लिसिट कॉस्ट आपल्याला पडते. सो इम्प्लिसिट मीन्स कंपनीलाच त्याची कॉस्ट. सो रिटेल अर्निंग, दॅट इज फंड्स केप्ट असाइड बाय द कंपनी फ्रॉम देअर प्रॉफिट्स, दॅट इज रिटेल अर्निंग. सो हे प्रॉफिट मधून साईडला ठेवलेले फंड्स आहेत. सो दॅट इज अ इम्प्लिसिट कॉस्ट ऑफ कॅपिटल. सो ऑप्शन नंबर डी इज द राईट आन्सर. Which of the following has the highest cost of capital? Obviously, equity share capital आपल्याला highest cost पडते because that is a major source of capital, heavy sources. So, right answer option A, equity shares have a highest cost of capital. Loans, bonds, preference shares थोडे कमी cost आहे. Question number 4, cost of capital for government securities is also known as, government securities वरती जी कॉस्ट ऑफ कॅपिटल आहे त्याला आपण काय म्हणतो, तर दॅट इज अ करेक्ट आन्सर ए, रिस्क फ्री रेट ऑफ इंटरेस्ट. त्याच्यावरती तर आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट मिळतच असतं,
पण त्याच्यामध्ये रिस्क जी असते ती 0 असते किंवा कमीत कमी असते, रिस्क फ्री आहे. मात्र हे जे आहे मॅक्सिमम रेट ऑफ रिटर्न देऊ शकत नाही, रेट ऑफ इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट, हे सगळे ऑप्शन्स रॉंग आहेत. सो ए इज द राइट आंसर. नंबर 5, कॉस्ट ऑफ कॅपिटल फॉर बॉन्ड्स अँड डिबेंचर इज कॅल्क्युलेटेड ऑन बिफोर टॅक्स बेसिस, नो. सो राइट आंसर आफ्टर टॅक्स बेसिस. हे जे आहे बॉन्ड्स अँड डिबेंचर्स वरचं कॉस्ट ऑफ कॅपिटल कॅल्क्युलेट केलं जाते ते आफ्टर टॅक्स बेसिस केलं जातं. रिस्क फ्री रेट ऑफ इंटरेस्ट बेसिस, wrong. So none of the above also wrong. So right answer is after tax basis. Bonds and debentures also cost of capital calculate करताना आपण after tax basis consider करतो. Next question number 6. Which of the following cost of capital requires tax adjustments? आताच आपण प्रश्न पाहिला, इक्विटी साठी टॅक्स ऍडजस्टमेंट काही गरज नाही, प्रेफरन्स शेअर साठी काही गरज नाही, रिटेल अर्निंग साठी काही गरज नाही, तर बॉन्ड्स अँड डिबेंचर साठी टॅक्स ऍडजस्टमेंट्स गरजेचे आहेत. सो राइट आन्सर इज अ कॉस्ट ऑफ डिबेंचर्स. सो डिबेंचर और बॉन्ड्स साठी आपल्याला टॅक्स ऍडजस्टमेंट करणं गरजेचं आहे. आफ्टर टॅक्स इज द राइट आन्सर. Number 7, which is the most expensive source of fund? It is also learned, that is new equity shares. Equity share capital हे costly आहे. So most expensive source of funds also new equity shares. Preference share, debenture, retainer are not that much expensive. Same question with a different words. Okay. Next, marginal cost of capital is the cost of additional sales, no. So additional funds is the right answer. So option number B, additional funds, it is a marginal cost of capital, that is additional funds. Additional interest, none of the are the wrong answers. Question number 9, in case the firm is all equity financed, weighted average cost of capital would be equal to cost of equity. Okay, the right answer है cost of equity, cost of debt इथं consider होत नाही, weighted average cost of capital काढत असताना all equity मध्ये ना, all equity financed. So right answer is cost of equity. Number 10, firm's cost of capital is the average cost of firmचे जे cost of capital आहे हे average cost of all source is the right answer. मध्ये इक्विटी असेल, बॉन्ड्स असेल, डिबेंचर असेल, प्रेफरन्स शेअर असेल, बॉरोइंग्स असेल, सो ऑल सोर्स इज द राइट आन्सर. ॲव्हरेज कॉस्ट काढत असताना काय कन्सिडर होईल? ऑल सोर्सेस. 11, कॉस्ट ऑफ रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स कॅपिटल इज. रिडीमेबल प्रेफरन्सेस म्हणजे ते आपण रिडीम करणार असतो. सो कॅपिटल इज discount rate that equates present value of inflows and outflows relating to capital is the right answer. After rate of dividends consider होत नाही किंवा after tax rate of dividends सुद्धा consider होत नाही. So cost of redeemable preference share capital is discount rate that equates present value of inflows and outflows relating to the capital. Number 12, which of the following is true? Retail earnings are cost free, no. Cost असते. External equities is cheaper than internal, no. Absolutely wrong. Okay. So retail earnings are cheaper than external equity is the right answer. आहे true आहे. Retail earnings are costlier than the external equities, no. So C, option C is the right answer. Retail earnings are cheaper than external equities. Next, question number 13, cost of capital may be defined as weighted average cost of all debt, no. Rate of return expected by equity shareholders, no. Average internal rate of return of a projects of the firm, no. So it is a minimum rate of return that firm should earn, that is your cost of capital. Minimum rate of return that the firm should earn is called your cost of capital. Next, question number 14, cost of capital for equity share capital does not implies that
Cost of capital for equity share capital does not imply that any of the three is the right answer because market price is equal to book value of the shares. असू शकतो. Shareholders are ready to subscribe to right issue, right? Yes, market price is more than the issue price. असू शकते. So that is the any of the three options is the right answer. Okay, implies. Cost of issuing new shares to public is known as cost of issuing new shares to the public is known as floating cost. Is known as floating cost. Option number C. Cost of equity total holding. Cost of capital no. Marginal cost of capital no. So right answer is a floating cost. And cost of equity share capital is more than cost of debt because equity shares are easily sellable. So because equity shares are easily sellable, debt आपल्याला रेज करण्यासाठी वेळ लागू शकतो. Face value of debenture is more than the face value of shares. So wrong. Equity shares have higher risk than the debt. Wrong. So right answer is equity shares are easily sellable. Tax rate is relevant and important for calculation of specific cost of capital of obviously bonds or debenture. It is also covered in previous slides. Equity share capital preference shares A or B above no. So right answer is option number C, debentures. Tax rate is relevant and important for calculation of specific cost of capital of debentures. Next, debt financing is a cheaper source of financing because of tax deductibility of interest. So cheaper का होतं तर त्याच्यामध्ये tax deductibility of interest हा ऑप्शन असल्यामुळे आपल्याला ते cheaper source of financing आहे. Okay, time value of money, rate of interest, dividend not payable to lenders are the wrong answers. Question number 19. Minimum rate of return that a firm must earn in order to satisfy its investor is known as. Minimum rate of return जे आहे ते मिळवायला पाहिजे for satisfying the investor. जे इन्व्हेस्टर आहे त्याला आपण काय म्हणतो? Average return on investment? No. Weighted average cost of capital. त्याला आपण काय म्हणतो? Weighted average cost of capital is the right answer. Net profit ratio, average cost of borrowings are the wrong answer. It's the right answer. Weighted average cost of capital. Friends, तरीही या टॉपिक वरती आपल्याला काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा किंवा माझ्या या मोबाईल नंबर वरती व्हॉट्सअपही करू शकता किंवा एकदम जास्त क्वेरी असेल तर कॉलही करू शकता किंवा माझ्या ऑफिस नंबरला सुद्धा तुम्ही कॉल करू शकता. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. आपल्या सर्व मित्रांच्या सोबत हे व्हिडिओज नक्की शेअर करा जेणेकरून या व्हिडिओचा सर्वांनाच फायदा होईल. काही क्वेश्चन असतील तर ते नक्कीच वेलकम आहेत. कमेंट करा किंवा मला व्हॉट्सअपही करू शकता. चला तर मग होप सो तुम्हाला समजत असेल. काही क्वेरीज असतील तर नक्की मला कॉन्टॅक्ट करा. मी तुमच्या क्वेरीज सॉल्व्ह करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. ओके, सो चला मग लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या, सुरक्षित राहा, अभ्यास करा. तुमच्या परीक्षा जवळ आलेल्या आहेत तेव्हा MCQs पॅटर्न होणाऱ्या ऑक्टोबर 2020 मधील परीक्षांसाठी तयारी करा. त्यासाठी काय तुम्हाला मदत हवी असल्यास नक्की मला संपर्क करा. चला तर भेटूयात मग एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.